मंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरात असलेल्या येवले आखाडा येथे एका 35 वर्षीय पत्नीला पतीने संशयाच्या कारणातून एका कुठल्या तरी टणक वस्तूने मारहाण करत खून करण्यात आल्याची घटना घडली असून या घटनेमुळे राहुरी शहरात मोठी खळबळ उडाली आहे। तर पत्नीचा खून केल्यानंतर पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे समजते। घटस्थापनेच्या दिवशीच पतीने पत्नीचा खून करत तिला संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। उर्मिला केशव लगे वय 35 राहणार येवले आखाडा असे मयत महिलेचे नाव असून केशव श्रीराम लगे वय वर्ष 40 असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे। शहरातील मळहद्दी म्हणून ओळख असलेल्या येवले आखाडा परिसरात शेतकरी कुटुंब रहिवासी आहे। पत्नी उर्मिला व पती केशव लगे यांच्यात कायम कौटुंबिक कारणातून वाद होत असल्याचे चर्चेतून समजलेली माहिती अशी की उर्मिला व केशव यांच्यात काल सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान घरगुती कारणातून वाद असून सदर वाद हा आजूबाजूच्या लोकांनी व घरातील नातेवाईकांनी मिटवला होता। यानंतर घरातील सर्वजण झोपी मयतास 15 व 17 वर्षाची 2 मुले असून दोन्ही मुले दुसऱ्या खोलीत झोपली होती। यावेळी पुन्हा रात्री 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान दोघा पती पत्नीमध्ये पुन्हा कुठल्या तरी वादातून ठिणगी उडाली। यामध्ये पती केशवने पत्नी उर्मिलाच्या डोक्यात कुठल्या तरी टणक वस्तूने बेदम मारहाण करत तिचा जागीच खून केल्याचे घटनास्थळी निदर्शनास आले। पती केशव याने उर्मिलाचा खून करून पहाटे 5 वाजेपर्यंत झोपी गेला व 5 नंतर स्वतः राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन मी पत्नीचा खून केला असल्याचे त्याने कबुली दिली असल्याचे बोलले जात आहे। घटनेची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, संदीप परदेसी, अमोल पवार, PSI चारुदत्त खोंडे, धर्मराज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सूरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, संदीप ठाणगे, संतोष राठोड, नदीम शेख, सचिन ठोंबरे, प्रवीण अहिरे, गणेश लिपणे, रवींद्र पवार, गोवर्धन कदम, सतीश कुऱ्हाडे, अंकुश भोसले आदीसह शांतक ठसे तज्ञ यांनी घटनेच्या ठिकाणी पाचारण केले। मयत उर्मिला हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नगर येथे पाठवण्यात आल्याचे समजते। तर आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत। खरं प्रकरण काय? पोलीस छडा लावणार का? पतीने पत्नीचा नेमका कोणत्या कारणातून खून केला? त्याने इतकी टोकाची भूमिका का घेतली? यामध्ये काही नाजूक कारण असू शकते का? या घटनेमध्ये अजून काय उघड होणार? खून करताना अजून कोणी सामील होते का? खरे प्रकरण नेमके काय याचा छडा पोलीस लावत आहेत। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर।